डोसा डोसा, इडली इडली चटनी डोसा डोसा, इडली इडली चटनी डोसा डोसा, इडली डोसा चटनी एला चटनी एला तो इडली डोसा डोसा चटनी इडली डोसा चटनी. काय झालंय रे राज, का नाचायलास? का नाचायले बाळास? बाळ का नाचायल्यास? करू खायचंय का? आठवण येईल आज. तर ते ट्रेंडिंगला सध्या रील्स आहे ना खूप, इडली चटणी डोसा काहीतरी. तर तो वाली रील्स राजनी ना पाहिलेली आहे. आणि काल तर तेव्हापासून म्हणतोय मम्मा तू इडली कधी करणार आहे, चटणी कधी करणार आहे. डोसा तर जास्त नाही आवडत, पण तो म्हणतो डोसा वगैरे हे सगळं कधी करणार आहे. तर आपण आता करूया, ट्रेंडिंगला आहेच आणि राज पण डान्स करतोय म्हटलास तर ते डिश तर बनतेच आहे. तर आपण दोन्हीपैकी एक तरी नक्कीच करूयात आणि लवकरच करूयात. तर चला तर लागूयात त्याच रेसिपीला मग, है ना राज? इडली करायचं का डोसा? कसे दाखव. हातकुला पहिलवान डान्स करायला माझा इडली इडली म्हणून. त्याला मग माझा पहिलवान म्हणतोय. तर आता गोष्ट तर बनतीयच आणि रेसिपी तर बनतीयच. तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूयात. इडली खायची बाळाला माझ्या. चला मग आता इडली बनवूयात. तर व्हिडिओला काय करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, छान छान कमेंट करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. तर व्हिडिओ कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत सांगा कसा वाटतं व्हिडिओ. आमची इडली कशी होते सांगा. चला तर मम्मा आता रेसिपीला सुरुवात करते. इडली करायला सुरुवात करते. आपण आपल्यासाठीच बनवूया, राजला नाही द्यायची. ओके, बाय बाय. तर रात्रीच आपण इकडं इडलीचं पीठ भिजत घातलं होतं. तर छान असं आता हे पीठ पण फुगलेलं आहे. रातचं गाणं ऐकून मला पण इच्छा होत होती इडली खायची. म्हटलं लगेच रेसिपीला उद्या छान. तर रातचं सतत ते सॉन्ग ऐकून माझी पण इच्छा होत होती इडली वगैरे खायची. त्याच्यामुळे म्हटलं लागूयाच लगेच तयारीला आणि छान असं इडली करूयात मॉर्निंगला. तर मॉर्निंगचा टायमिंग झालेला आहे आणि परत ते गाणं तेच चालू झालेलं आहे. तर छान असं माझं इडलीचं पीठ रेडी झालेलं आहे. तर करून घेऊयात मग इडलीच लवकरच. तर मी इकडे इडलीचे भांडे घेतलेले आहेत, त्याला तेल वगैरे लावून ठेव, त्याने करून चिटकोण्याचा जास्त असे छान असे निघावेत म्हणून. तर आणखीन एक वेळेस तेल व्यवस्थित हे करून घेऊन इकडे मी इडलीचं पात्र ठेवलेलं आहे आणि आतमध्ये ना थोडंसं पाणी टाकून मी लिंबू सत्व किंवा लिंबूची वगैरे एखादी फोड असेल ना, म्हणजे सुकलेला पण लिंबू वगैरे असेल तरी चालेल, ते इथे मी आतमध्ये टाकून देते, जेणेकरून हे जे भांडं आहे ना आतमध्ये पांढरं शुभ्र राहतं. गेल्या वेळेस माझ्याकडे लिंबूही नव्हतं आणि लिंबू सत्वही नव्हतं. एक टाइमला मी तसंच केलं. तर बघू शकतो थोडंसं साईडला ना बुडाला ब्लॅक कलर झालेला आहे. तर असं करत ते भांडं पण खराब होतं आणि घासलं कितीही तरी तो निघत नाही. त्याच्यामुळे आता यावेळेस माझ्याकडे लिंबू होता, तर मी आतमध्ये लिंबूची थोडीशी फोड टाकून दिलेली आहे कट करून आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर पाणी पण गरम होत आलेलं आहे. तर आता इडलीच्या भांड्यामध्ये आपण लगेच इडली वगैरे लावून घेऊयात. बघू शकतो चार पात्र आहेत आपल्या इडलीला. 4 आहेत, तर 3 ठेवून दिलेत मी, आणखीन एक ठेवून द्यायचं. तेल लावून आतमध्ये ठेवलेलं, जेणेकरून ना इडली पण छान होते, बुडाला चिटकट पण नाही आणि इझिली काढता पण येते. त्याच्यामुळे तर हे चौथवाला पण पात्र ठेवून दिले आपण. त्याच्यामध्ये इडलीचं पीठ घालायचंय. आणि 4ही प्लेटमध्ये मी माझ्यासाठीच इडली लावते, आपण राजला नाही द्यायची. असं करतेस का आपण? अच्छा कळतीस का? बल बालाला असं करतात का? बल असं म्हणा, असं ना असं म्हणतात मम्माला. असं कळती का? कसं बोलता येते? असं करतेस का बल बाळाला?
बाळाला शिकत का? चला मग आता तारीपत्रामध्ये छान अशी इडली लावून झालेली आहे. आपण मस्त असं झाकण ठेवून देऊयात, मग आपली इडली रेडी होते. त्यावर आपण तोपर्यंत चटणी वगैरे बघूयात. तर मला ना आता चटणी तर तिखट आवडते आणि सांबार पण याच्यासोबत खूपच तिखट आवडतं. तर मला तिखटच आवडते, पण आता राजसाठी मला एकदम सप्पक अशी चटणी किंवा सांबार पण केलं तरी सप्पकच करावं लागेल. राज जास्त तिखट खात नाही ना, त्याच्यामुळे. तर बाळासाठी मम्मा इतकं तर करू शकते, त्याच्यामुळे मम्मा सप्पक चटणी किंवा सांबार करणार आहे. इकडे इडली रेडी होते तोपर्यंत, है ना बाळ? हो. माझं बाळ तर तिखट नाही खात, त्याच्यामुळे बाळामुळे मम्माला सप्पक खावं लागणार आहे आता. काय माहिती हे असं काय होतं जर्मलच्या भांड्याला. मग कसं झालंय ठेवल्या ठिकाणी. जास्त काही करण्यात येत नाही इडली, असंच कधीतरी अधूनमधून करत असतो आम्ही. आता ठेवून देऊया तिथे 10-15 मिनिटासाठी. मीडियमच गॅस ठेवलेला आहे मी. काय खायलं राज? डोसा, सांबार, चटणी. दाखवा काय ते. डोसा, सांबार, चटणी. डोसा, इडली, सांबार, चटणी. दाखवा इडली तुमची कसली आहे. चटणी चटणी, इडली इडली, डोसा सांबल असं सॉंग आहे का ते? डोसा सांबार चटणी. डोसा, सांबार, चटणी. कुठं इडली? इडली कुठं दाखव इडली. माझ्यासाठी बनवलंय मी ते प्लेट, तुझ्यासाठी नाही बनवलं. खाल्ला होता. तुम्ही खाल्लं? तुम्हाला आवडतंय? टेस्ट करून सांगा कशी आहे इडली चटणी. मम्मा खूप छान. खूप छान झालंय. तुम्हाला असंच आवडतंय? हो. चटणी कशी आहे? आंबट गोड. डोसा इडली सांबार चटणी. चला मग नाश्ता करून घ्या पटकन. तर मी पण माझ्यासाठी इडली लावलेली होती, ते पण घेते आणि मी पण करून घेते. तर बघूयात आजचा डेचा ब्लॉग कसा असतो. खूप सारे काम वगैरे आहेत आणि बघूयात कुठले कुठले काम आहेत, कारण खूप सारे कपडे वगैरे धुतलेले ते घड्या करायच्याच. राजनी पण सगळा त्याचा खेळणीचा पसारा वगैरे करून टाकलेला आहे आणि कपडे पण राजनी त्याचे माझे सगळे मिक्स केलेले. तर दोघांचे बाजूला काढून सगळे घड्या वगैरे मारून घ्यायचे. तू हेल्प करणार आहेस ना माझी कामामध्ये आज? हो. चला मग पटकन खाऊन घ्या, मी पण खाऊन घेते. मला पण देवपूजा वगैरे करून घ्यायची अगोदर, मग नंतर मी पण नाश्ता करून घेते आणि मग बाकी काम आवरूयात आपण. होणार आज? फोटो बघा. फोटो पण काढायची रातची आज. व्हिडिओ कंटिन्यू अजून. माझं पण आता सगळं काम आवरून झालेलं आहे. राजला अगोदर मी दिलेलं आहे इडली, डोसा सांबार चटणी, है ना राज? नंतर माझं देवपूजा वगैरे आवरून झालं, सगळं काम वगैरे आवरून झालं. आता मी ते मला नाश्त्याला घेतलेलं आहे. तर हे चटणी थोडीशी वेगळ्या प्रकारची आहे, म्हणजे जसं आपण दही वगैरे चटणीमध्ये यूज करतो ना ते नाही आहे. मी चिंच वगैरे यूज करून करत असते. जर दही नसेल तर मी, जर ऐन वेळेला मला चटणी वगैरे बनवायची असेल तर मी चिंच यूज करून हे चटणी बनवत असते. तर तशाच पद्धतीने मी ही थोडंसं ब्राऊन कलरमध्ये चटणी बनवलेली आहे. आणि सिंपल अशी इडली, हे तुम्हाला माहितीच आहे. तांदूळ आणि जे आपल्या राशनचं तांदूळ असतं ना रेग्युलरचं, ते तांदूळ आणि उडदाची डाळ याच्यापासून. तर छान असं माझं इथे ब्रेकफास्ट घेतलेलं आहे मी. आता हे खाऊन घेते आणि नंतर बाकीचे काम पण करून घेते. तर खूप छान अशी इडली झालेली आहे, राजने पण सांगितलेलं आहे. जर या चटणीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे जे मी रेसिपीज वगैरे टाकते ते तुम्हाला पूर्ण बघायचे असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगितलात तर जास्तीत जास्त छान अशा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. काय करायला? उठ ना. उठ ना बाळा. नाही उठणार. मला कपडे धुवायचंय, मध्ये कपड्याच्या घड्या मारायचंय. नाही उठणार. असं तू. नको, उठ ना. कुठं मला कपडे धुवायचे, कपड्याच्या घड्या मारायचंय. असं कपडे काढलेत खूप सारे मी धुण्यासाठी. माझी तब्येत पण ठीक नाही ना. ताप आलाय. ताप कसं बघतात बघ बरं मम्माला आलेला. नाही आली.
नाही आली. कसं लागेल गरम? हा मम्मा नाही आली ना मला ताप. आधी नाही बोललास ना आता. उगा मला नाही आली मला ताप. गरम गरम आलं. गलम गलम लागायले. मग मला कपडे धुवायचे, दुसऱ्या कपड्यांच्या घड्या मारायचे, रूम मधला पसारा आवरायचे. आज खूप सारं काम आहे. मला हेल्प करणार आहेस ना? हो हं? हो हो बाय. हं? खूप ना. मम्मा हा. काळजी घे. आता बैठे बसल्यावर काळजी घे. तब्येत ठीक नसल्यास काळजी घेत जाऊ. हो काम कोण करतं बाळ? तू करतस ना? हो हेल्प करतस ना कामात? हो काळजी घेऊ मी? हो कसं घ्यायची असते काळजी सांग बरं. काळजी माझ्या घ्यायची काळजी. तुझी जशी घेत तशी हा जेवण करायचं, तब्येत बरं नसले औषध गोळ्या द्यायच्या, आराम करायला लावायचं, असंच ना? हो हं? हं? मम्मा तू करू नको. तू कपडे इथू नको. मी तुझा तुझी तब्येत ठीक नाही. काळजी घे माझी. काळजी घेऊ तुझी हो. का माझी? माझी तुझी म्हणायचंच तर रे बा. तुझी. कपडे कोण धुतं? मी आराम कोण करायचं? तू झोपो? हं. तू कपडे धुतस एवढे सगळे? हो एवढे मोठे कपडे धुणार आहेस तू? हो हं? हो कसं धुवायचं असतात कपडे? असं पिऊ. पिळून 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 कपडे धुणार आहे राज. नको रे राज, जा तू मध्ये जाऊन बस. मी धुते कपडे, मग नंतर आपण मधलं काम करू. मग तुला व्हिडिओ मध्ये यायचंय ना, मग आणखी व्हिडिओ मध्ये यायचं म्हणून आला बाळ. मी बोलणार मला. तब्येत ठीक नाही. मग काय झालं बाळा, मी करते ना. तू करू नको. मी करते ना बाळा. मला कळलं तू गं. बॉईज आहे, छोटा आहे ना तू अजून. मला येते धुवायला. बरं आपण काय करू, मी धुवून देते, हं. तू साईडला ठेवून दे एक एक कपडे. हो आणि तू माझी हेल्प पण करशील. माझी पण तब्येत ठीक राहील, लवकर काम होईल आणि मी लवकर आराम करेन. मग मला नंतर टॅबलेट दे तू, मग मी झोपी जाते. माझे पाय दाबून देतस ना? एवढं कामावरून मधलं आवरून घेऊ आपण पटकन, आणि पटकन मी आराम करते दुपारच्या वेळी. ठीक आहे? हो. चला मी कपडे धुवून घेते. उठ. तू काला किती जायची? मग उठ. पटकन आवू काप. हो उठ. गुड बॉय माझं बाळ. माझं बाळ आहे. उठ. चल. झाले मग माझे कपडे धुवून? हो हेल्प केली तू? हो आता इकडे एवढ्या सगळ्या कपड्यांची घडी मारायचंय. इकडलं ही एवढं सगळं कपाट काढायचंय, त्यातले कपड्यांच्या घड्या मारायचंय है ना? हो डेली यूजचे कपडे आहेत ते. तर डेली यूजच्या कपड्यांच्या घड्या मारायच्या, ते पण दररोजचे दररोज काढून राजचे आणि माझे मिक्स झालेले आहेत पूर्णपणे, ते पण वेगवेगळे करायचे आहेत. आवरारेस ना पटकन? पटकन आवरून दे मला. ते सगळ्या कपड्यांच्या घड्या मी व्यवस्थित करून ठेवल्या होत्या, तू सगळ्या विसरलास. आता एवढ्या सगळ्या कपड्यांच्या घड्या करायच्या. ढीग मारून ठेवला, हे काल परवा धुतलेले सगळे कपडे एकत्र ठेवलं, त्याचे माझे सगळे वेगळे करायचे, त्याच्या पण घड्या मारायच्या. मला आलेला आहे ताप, माझ्या चेहऱ्यावरून लक्षात येत असेल, माझी तब्येत ठीक नाही आहे. आता हे सगळं राज करणार आहे बरं का. हे सगळं राज करणार आहे आता, कारण मला खूप सारा ताप आलाय. माझे डोळे वगैरे बघा कसे झाले, आणि तोंडातलं पण आलेलं आहे माझं. डोळे पण लाल झाले, झोप पण येत नाहीये तापीमुळे, त्यामुळे डोळे पण खूप सारे लाल झाले. तब्येत पण पूर्ण खराब झाली आहे माझी. राज तर माझी बिलकुल काळजी घेत नाही. आता एवढं सगळं काम करून मला हे सगळं करून घ्यायचंय. राज माझी बिलकुल काळजी घेत नाही. राज तर माझी बिलकुल काळजी घेत नाही. नाही घेत माझी काळजी. बघा माझी तब्येत पण ठीक नाहीये, ताप पण आलाय मला, तोंडातलं पण आलंय, तरी इतकं काम सांगतो राज. कुठल्याच कामात मला हेल्प करत नाहीये. कालू कपले, कालू कपले, मी घाल्या मालू असं म्हणते लगेच. बोलता पण येत नाही, इतकं तोंडामध्ये आलेलं आहे. प्लस कपड्यांचा इकडे ढिगारा बघून राजनी राजचे कपडे काढलेत. इकडे मी आवरत आहे तोपर्यंत. दाखव. अरे बापरे, एवढे कपडे आहेत तुझ्याकडे? एवढे कपडे आहेत तुझ्याकडे? तू ड्रेस का चेंज केलंस? तेच आहे ना? अच्छा, काय करायलास आता? तुझं ही बास्केट आवरायचंय. कसल्या घड्या मारून ठेवल्या होत्या रे राज? किती दिवसापूर्वी घड्या मारून व्यवस्थित ठेवल्या होत्या, 8 पण दिवस झालं नव्हतं.
एक आठवड्यामध्येच असं केलंस. आता काय करणार आहेस ते सगळे कपडे? आता खराय करायला. मम्मा खराय करायला. घड्या करायला तुम्ही पण. मी इकडे आवरायला घेतलंय माझं कपाट. तोपर्यंत राजचं पण बास्केट आवरायला घेतलंय. राज दाखव कसं घड्या मारणार आहेस. अरे बापरे. सारे कपलेट. सारे कपलेट. अरे बापरे. बाळाला देऊन टाकू आपण दुसऱ्यांच्या बाळाला देऊन टाकू. नको. तू खाली गेला होतास? वरून बघायला होतास खाली दीदी सगळ्या रंगपंचमी खेळायला होता है ना? तुला बोलवलं इकडे बाळा आणि काय केलं? तुझ्या फ्रेंडला पाठवलं. इकडे ये बोलले तुला. हा आणि कसं लावलाय रंग दाखव. असं. आणि फोटो. तर फॅमिली, हा छोटासा व्हिडिओ रंगपंचमी दिवशीचा, कारण रंगपंचमी तर मी सेलिब्रेशन केलेली नव्हती. राजने खूप सारा हट्ट केला, मम्मा तू मला रंग लाव, मी तुला रंग लावतो वगैरे, पण मी त्याचं न ऐकता मी थोडाही रंग त्याला लावला नाही किंवा त्याच्याकडनंही लावून नाही घेतला. पण खाली थोड्याशा मुली होत्या ना, तर तिथं रंगपंचमी खेळत होत्या, तर राज तिथे गेला आणि थोडासा रंग लावून घेतला. त्यानंतर राज खूप हॅप्पी झाला. तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.